आपण बनवणार आहोत गव्हाच्या आणि रव्यापासून नवीन अशी रेसिपी। चला तर आज मी नाश्ता रेसिपी बनवणार आहे, तीही गव्हाच्या पिठापासून आणि रव्यापासून। चला तर मी घेतलेला आहे अर्धा वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धा वाटी रवा घेतलेला आहे आणि तसेच साहित्य मी चिरून घेतलेलं आहे। कांदा चिरून घेतला आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे हे, पुन्हा पत्तागोबी चिरलेली आहे, टमाटर आणि कोथिंबीर आणि लसूण घेतलेला आहे। चला तर आपण रेसिपीला स्टार्ट करूया। पहिल्यांदा आपण गव्हाचं पीठ टाकू, त्यानंतर आपण सगळे जिन्नस एक एक करून टाकू। शिमला मिर्च टाकू, पत्तागोबी टाकू, उभा चिरलेला कांदा टाकू, टमाटर टाकू, कोथिंबीर, त्यानंतर बारीक केलेलं लसणाची पेस्ट टाकू, अर्धा चमचा गरम मसाला टाकू, जिरे पूड, धनिया पूड एक टाकू, मिक्स आहे। त्यानंतर आपण हळद टाकू अर्धा चमचा, हळद, चवीनुसार मीठ टाकू, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा वाटी रवा, त्यात थोडं दही टाकायचं। आपल्याला एक चमचावर दही टाकायचे। आपल्याला दही टाकलेलं आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला थोडं बेसन पण टाकायचं आहे, त्यात एक चमचा, एक चमचा बेसन टाकू। आता सर्व मिश्रण एकत्र करून घेऊ। आता आपलं हे सर्व मिश्रण एकत्र करायचं आहे। थोडं पाणी टाकून मिश्रण एकत्र करून घेऊ। आपल्याला आता अजून एक पदार्थ टाकायचा, तो म्हणजे आलू। हा कच्चा आलू खिसून टाकायचा आहे त्यात, अजून यात क्रिस्पीनेस येतो। हे पहा, असं झालेलं आहे छान बॅटर। आता हे चमच्याच्या साहाय्याने आपल्याला त्यात मस्त असं करायचं आहे। चला तर गॅस ऑन केलेला आहे, त्यात तेल टाकलेलं आहे, गरम झालेलं आहे, त्यात आपण टाकूया। तेल गरम झालेलं आहे, आपल्याला असं एक एक करून या पद्धतीने सोडायचे आहे मध्ये। यात आपल्याला सोडा काहीही टाकायचं नाही वगैरे, बिना सोडायचे मस्त असे तयार होतात। चला तर ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ।
आणखीन एक टाकू आपण. ते पहा एकदम असे छान प्रकारे मस्त होतात. गव्हापासून बनवलेले हे नाश्ता रेसिपी मुलांना नवीन असं काहीतरी करून द्यावं लागतं, त्यावेळेस मुलांना आवडतं हे. आणखीन एक टाकू पण. हे पहा छान असे झालेले आहेत गव्हाच्या पिठापासून नाश्ता रेसिपी. आणि हे आपल्याला एक एकच टाकायचे आहेत आणि तेल जास्त नाही टाकत, कमी तेलातच आपल्याला हे करून घ्यायचे आहेत, फ्राय करून घ्यायचे चांगले. ते पहा छान असं झालेलं आहे. आपण ते काढून घ्यायचं प्लेटमध्ये. झालेले आहेत आपले बनवून. झाली आहे आपली रेडी गव्हापासून नाश्ता रेसिपी. जर आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नक्कीच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.